कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. महाराष्ट्रात नव्या युतीच्या चर्चांना जोर. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये 1.25 तास बंद दाराआड चर्चा. शिवतीर्थ निवासस्थानी एकनाथ शिंदेंचं स्नेहभोजन. राज ठाकरेंसोबतच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा मिळाला. मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. नाशिकच्या काठेगल्ली दर्गा परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात. दर्गा ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं पालिकेकडून तोडक कारवाई. नाशिकमधील काठेगल्ली परिसरामध्ये रात्री दगडफेकीची घटना. 3 ते 4 पोलीस जखमी तर 5 वाहनांचं नुकसान. वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरल्यानं तणाव. नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये 15 विधानसभा मतदारसंघांचं शिबिर. याद्वारे बाळासाहेब ठाकरेंचं भाषण दाखवलं जाणार. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. दुपारी 2 वाजता सुनावणी होणार. खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराची याचिका. धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराडचा एन्काउंटर करायचा होता. कराडच्या एन्काउंटरसाठी मुंडेंनी ऑफर दिली होती. निलंबित पीएसआय रणजित कासलेंचा खळबळजनक आरोप. निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचं किती मनावर घ्यायचं हे ठरवायला हवं. धनंजय मुंडेंवरील आरोपांवर अजित पवार यांचं उत्तर. सिंधुदुर्गातील बिडवलकर हत्या प्रकरणी आरोपीचा आका कोण? वैभव नायकांचा निलेश राणे, रवींद्र फाटक आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप. तर 2 वर्षांपूर्वी आरोपी सिद्धेश सिरसाट उभाटामध्ये होता. नायकांनीच सांगावं बॉडी कुठे? निलेश राणे यांचं प्रत्युत्तर. 2 वर्षांपूर्वी आरोपी सिद्धेश सिरसाट उभाटात होता. नायकांनीच सांगावं बॉडी कुठे आहे? निलेश राणेंचं वैभव नायकांना उत्तर. कैद्याचा तुरुंग आणि कोठडीमध्ये मृत्यू झाल्यास वारसांना 5 लाख रुपये देणार. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार भरपाईला मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबईला बॉम्ब न उडवण्याची धमकी देणाऱ्याला बोरिवलीमधून अटक. आरोपी सूरज जाधवचा मोबाईल आणि सिम कार्ड जप्त. यापूर्वी देखील सूरजवर अनेक गुन्ह्यांची नोंद. उद्या कोर्टात हजर करणार. जळगावात सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण. सोनं 700 रुपयांनी कमी होऊन प्रतितोळा 93,300 रुपयांवर. चांदीच्या किमतीत देखील 500 रुपयांची घसरण. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 45% पगार जमा. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त. एसटी कर्मचाऱ्यांचा फक्त 56%च पगार झाला होता. अमरावती विमानतळाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार. नागपुरातील हिंसाचार घडलेल्या भागामध्ये आज काँग्रेसचा सद्भावना शांती मार्च. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ताजबागपर्यंत सद्भावना शांती मार्च निघणार. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला विरोध. तर प्यारे खान भाजपची भाषा बोलतायत. त्यांना समाजाशी काहीही घेणं देणं नाही. विजय वडेट्टीवार यांची टीका. मुंबईतील प्रभादेवी पुलाच्या पाडकामाला विरोध. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सह्यांची मोहीम तर मनसेचं धरणं आंदोलन. पुनर्वसनासह इतर प्रश्न मार्गी लागल्याशिवाय पूल बंद होऊ देणार नाही. दोन्ही पक्षांचा इशारा. ईडीची सहारा समूहावर मोठी कारवाई. लोणावळ्यातील अँबी व्हॅली सिटीमधील 707 एकर जागा जप्त. जमिनीची बाजारभाव किंमत सुमारे 1,460 कोटी रुपये. जमीन बेनामी नावांनी खरेदी केल्याचं तपासात समोर. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याच्या दरामध्ये घसरण. 45,000 रुपये क्विंटल दर. एप्रिल महिन्याच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात हापूसची आवक होणार. राज्यात पुढील 2 दिवस पावसाचे. कोकण, विदर्भ, मराठवाड्यामध्ये 2 दिवस पावसाची शक्यता. नागपूरसह विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू. शेटफळ गावातील घटना. नातेवाईकांनी मृतदेह महावितरणच्या कार्यालयाबाहेर आणला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप. मेहुल चोक्सीचं भारतातील प्रत्यार्पण टाळण्यासाठी युरोपचा सर्वात महागडा वकील बाजू मांडणार. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणामध्ये मेहुल चोक्सीला बेल्जियममधून अटक. चैत्र यात्रेमध्ये विठुरायाच्या चरणी 2,56,00,000 दान. लाखोंच्या संख्येनं भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. मंदिर समितीच्या उत्पन्नामध्ये यंदा 1,29,81,267 रुपयांची वाढ.
जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीला सुरुवात। यात्रेकरूंच्या नोंदणीसाठी देशभरामध्ये 540 बँक शाखांमध्ये सुविधा उपलब्ध। 3 जुलैपासून यात्रेला सुरुवात होणार। रोमांचक सामन्यामध्ये पंजाबचा कोलकातावर 16 धावांनी विजय। पंजाबच्या 111 धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ 95 धावांवर गारद। फिरकीपटू यजुवेंद्र चहलची दमदार कामगिरी। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।